ताज्या बातम्यांसाठी एबीपी माझाला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। विनोदजी, सुनावणी तहकूब झालेली आहे, आपली पहिली प्रतिक्रिया। ज्यावेळेस सुनावणी सुरुवात झाली, सुरुवातीला 12 वाजेचा वेळ देण्यात आला होता, तो वेळ आता परत 11 वाजेचा झाला। सुनावणी सुरू असताना आमच्या वतीने ॲडव्होकेट संदीप देशमुख यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिलं की आपण हे प्रकरण 5 न्यायमूर्तींकडे पाठवलेले आहे आणि सुनावणी घ्यायची असेल तर 5 न्यायमूर्तींकडे घेण्यात यावी असा लेखी अर्ज आम्ही आपल्याला दिलेला आहे। त्यावर माननीय न्यायालयाने विचारलं की राज्य सरकारचे मुख्य सरकारी वकील मुकुल रोहतगी आहेत का, आणि ते जर असतील तर सरकारचं काय म्हणणं आहे। परंतु रोहतगी त्या ठिकाणी उपस्थित नव्हते, कदाचित ते दुसऱ्या मॅटरमध्ये असतील किंवा ते सरकारला माहिती। यावर आम्ही विनंती केली न्यायालयाला की सरकारचं देखील आपण म्हणणं ऐकून घ्या, त्यानंतरच आपण निर्णय घ्यावा। यावर न्यायालयाने सांगितले ठीक आहे, आम्ही मॅटर बाजूला ठेवतो। तुर्तात या प्रकरण ऐकण्यासाठी कीपबॅक ठेवण्यात आलेला आहे। मॅटर कीपबॅकचा अर्थ असा असतो की थोड्या वेळानंतर परत याच्यावर आम्ही सुनावणी घेऊ। आता राज्य सरकार नेमकं येऊन त्या ठिकाणी काय सांगतं त्यानंतर सुरुवात होईल। राज्य सरकारची भूमिका आज महत्वाची असेल। सरकारला जर हे प्रकरण चालवायचं असेल तर सरकार त्या ठिकाणी सांगू शकतं। सरकारला हे प्रकरण 5 न्यायमूर्तींकडे पाठवायचं असेल तर सरकारने तसं सांगावं। त्यामुळे आता पूर्णतः ही जबाबदारी म्हणण्यापेक्षा एक कर्तव्य राज्य सरकारचं आहे। विनोदजी, माझ्यासोबत माझा सहकारी प्रशांत कदम सुद्धा आहे, तो तुम्हाला प्रश्न विचारतोय। प्रशांत, विनोदजी, आज महत्त्वाची सुनावणी होती, मात्र जेव्हा सुरुवात झाली तेव्हाच राज्य सरकारच्या वतीनं मुकुल रोहतगी हे अनुपस्थित आहेत किंवा या सुनावणीसाठी हजर राहू शकलेले नाही आहेत। अत्यंत महत्त्वाचं प्रकरण होतं, तर या अनुपस्थितीचं कारण नेमकं काय आहे? केवळ टेक्निकल कारण आहे की म्हणजे याला काय म्हणायचं की इतक्या महत्त्वाच्या सुनावणीला राज्य सरकारचे वकील हजर नाही आहेत? निश्चित ती चूक झालेली आहे, हे मान्य करावं लागेल। तर ज्यावेळेस सरकार सांगतं आम्ही सातत्याने गंभीर आहे, तर त्यावेळेस त्यांना सांगायला पाहिजे होतं, सूचना करायला पाहिजे होता। आणि मॅटर 11 वाजता लागणार आहे, जवळपास 1 तासापूर्वी निश्चित झालं होतं। 1 तासाने सूचना करता आल्या असत्या, कदाचित सरकारने त्यांना सूचना केल्या नसतील किंवा सरकारला गांभीर्य नसेल, त्यामुळे तिथं अनुपस्थिती आहे। मग याच्यामध्ये आपण बघितलं असेल, आमच्या वकिलांना ॲडव्होकेट संदीप देशमुखांना न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्यात आलं, विनंती करावी लागली की आपण याच्यावर निर्णय घेऊ नका, सरकारचं म्हणणं देखील ऐका। यावर त्यांनी कीपबॅक ठेवलेलं आहे। याचा अर्थ मला तरी वाटतं की सरकार गंभीर नसावं। विनोदजी, याच्याशिवाय तुमची पण एक मुख्य मागणी होती की हे प्रकरण जे आहे ते तातडीनं 5 न्यायमूर्तींच्या खंडपीठाकडे जावं। आज जेव्हा न्यायमूर्ती नागेश्वर राव यांनी सुरुवात केली तर त्यांचे जे सुरुवातीचे कमेंट्स होते ते ऐकल्यानंतर तुम्हाला काय वाटतंय की तुमची जी मागणी आहे ती मान्य होईल का, आणि किती तयारी आपण केलेली आहे यासाठी? न्यायालयामध्ये जर तरचा प्रश्न नसतो, कारण की न्यायालय बोलत असताना ज्यावेळेस एखाद्या विषयावर कन्व्हिन्स होत नाही किंवा एखादा विषय जास्त गांभीर्याने समजून घ्यायचा असतो, त्यावेळेस न्यायालय याच्यामध्ये भाष्य करत असतं। परंतु हे प्रकरण 5 न्यायमूर्तींनी ऐकलं पाहिजे, ही ज्यावेळेस मागणी करण्यात आली होती ती मागणी मान्य झालेली नाही। माननीय सरन्यायाधीशांकडून हे दिसलेलं आहे। कदाचित त्याच्यामुळे आज माननीय सुप्रीम कोर्टामध्ये जे 3 न्यायमूर्तींचं खंडपीठ आहे त्यांचा एक माइंडसेट झालेला असेल। त्यांचा अगोदरच माइंडसेट झालेला आहे की मराठा आरक्षणावर सुनावणी देत असताना ज्यावेळेस त्यांनी स्थगिती दिली, याचा अर्थ त्यांची मानसिकता काय आहे, न्यायालयाची मानसिकता ह्या प्रकरणाबाबत काय ते निश्चित झालेलं आहे। त्यामुळे आज नव्याने काय घडतं, न्यायालयामध्ये रोज नवीन नवीन युक्तिवाद ऐकण्याची सवय माननीय न्यायमूर्तींना असते। त्यामुळे आज न्यायालयातून नवीन काय घडतं त्याच्यावर तो निर्णय येणे अपेक्षित आहे। त्यामुळे तर्क लावण्यापेक्षा निर्णय आल्यावरच ते मानणं योग्य ठरेल। विनोदजी, खरं तर जो आक्षेप घेण्यात येत होता आणि जी भूमिका राज्य सरकारची सुद्धा होती की 5 न्यायमूर्तींच्या घटनापीठाकडे प्रकरण वर्ग करावं, तर ते अखेर होताना पाहायला मिळते। आपली प्रतिक्रिया? 5 न्यायमूर्तींच्या खंडपीठाकडे हे प्रकरण वर्ग झालेलं आहे 9 तारखेला। प्रश्न एवढा होता की हे प्रकरण 5 न्यायमूर्तींकडे वर्ग केल्यानंतर 3 न्यायमूर्तींसमोर सुनावणी कसं काय होऊ शकते, परंतु तसं झालं। लेखी अर्ज देखील आम्ही दिला की प्रकरण 5 न्यायमूर्तींकडे वर्ग करा, तसं झालं नाही आणि प्रकरण पुन्हा एकदा 3 न्यायमूर्तींकडे आज सुरू करण्यात आलेलं आहे।
प्रकरण 5 न्यायमूर्तींकडे गेलेलं आहे, परंतु 5 न्यायमूर्तींचं खंडपीठ हे गठीत झालेलं नाही. 5 न्यायमूर्तींचं खंडपीठ हे गठीत करावं लागेल आणि त्या खंडपीठासमोर सुनावणी घ्यावं लागेल. खंडपीठ गठीत करण्याचा पूर्णतः अधिकार माननीय चीफ जस्टिस ऑफ इंडियाचा आहे. वारंवार आम्ही तीच विनंती करतोय की माननीय चीफ जस्टिस ऑफ इंडिया न्यायमूर्तींचं खंडपीठ गठीत करावं आणि त्या खंडपीठासमोर मराठा आरक्षणाबाबत मागणी करावं लागेल स्थगिती उठवण्याची. कारण एखाद्या खंडपीठाने जर स्थगिती दिली तर परत एकदा त्यांचं माइंडसेट बदलण्यासाठी विलंब होऊ शकतो आणि प्रकरण 5 न्यायमूर्तींकडे गेलं असल्याने 5 न्यायमूर्तींचं खंडपीठ जर गठीत झालं, मॅटर गेलेला आहे परंतु खंडपीठ गठीत झालेलं नाही, तर खंडपीठ गठीत करण्यासाठी आता आमचा सर्वांचा प्रयत्न आहे. विनोदजी, मी पुन्हा तुमच्याकडे येईनच. आपण नवी दिल्लीला जाऊयात या सगळ्या संदर्भातले अपडेट जाणून घेण्यासाठी. प्रशांत कदम आपल्यासोबत आहे. प्रशांत, आत्ताचे मराठा आरक्षण सुनावणीचे अपडेट काय? दीपक, एकतर सुरुवातीला आपण आपल्या प्रेक्षकांचा गोंधळ कमी केला पाहिजे, कारण हे प्रकरण खूप संवेदनशील आहे. राजकीय दृष्ट्या सुद्धा त्याचे खूप परिणाम होत असतात आणि त्यामुळं आज सुनावणीत काय झालंय तर आज या सुनावणीच्या वेळी राज्य सरकारच्या वतीनं मुकुल रोहतगी हजर नव्हते. त्याच्यामुळं हे प्रकरण जे आहे ते थोड्या वेळासाठी तहकूब केलेलं आहे. प्रकरण 9 सप्टेंबरलाच 5 न्यायमूर्तींच्या खंडपीठाकडे म्हणजे लार्जर बेंचकडे द्यावं ही मागणी सुप्रीम कोर्टानं जरूर मान्य केलेली आहे. मात्र अजूनही त्या मोठ्या खंडपीठाची रचना किंवा त्याचं जे गठन आहे ते झालेलं नाहीये आणि आज जे प्रकरण लागलेलं आहे ते 3 न्यायमूर्तींच्याच खंडपीठाकडे लागलेलं आहे. न्यायमूर्ती नागेश्वर राव यांच्याच खंडपीठापुढं याची सुनावणी होतीये. त्यामुळं अद्यापही हे प्रकरण 5 न्यायमूर्तींच्या खंडपीठाकडे सुनावणीसाठी आलेलं नाहीये. जरी हे प्रकरण देण्याची मागणी सुप्रीम कोर्टानं आधीच मान्य केलेली असली तरी सुद्धा आता सगळ्यात पहिला प्रश्न हा आहे की नागेश्वर राव यांच्या खंडपीठापुढं सरकार हे सांगेल पुढे सुनावणी नकोय, आम्हाला मोठ्या बेंचकडे सुनावणी हवी आहे, तर ती मागणी मान्य होतीये की नाही हे आज आपल्याला कळणार आहे. स्थगिती उठवणं हे राज्य सरकारच्या समोरचं सगळ्यात चॅलेंज आहे, कारण त्याचे खूप राजकीय परिणाम जे आहे ते आपल्याला गेल्या काही महिन्यातच पाहायला मिळालेले आहेत. त्याच्यामुळं स्थगितीचा प्रश्न कदाचित पुढचा आहे, पण त्याच्या आधीचा प्रश्न असेल की ही सुनावणी जी आहे ती नेमकी कुठल्या खंडपीठाकडे होणार आणि त्या दृष्टीनं आज राज्य सरकारच्याकडं नेमके काय युक्तिवाद केले जात आहेत राज्य सरकारकडून हे पाहणं महत्त्वाचं असेल. दरम्यान इतरही इंटरव्हेनर्स याच्यामध्ये आहेत, ज्याच्यामधले मुख्य याचिकाकर्ते जे आहेत ते विनोद पाटील आहेत, जे आता आपल्यासोबत आहेत. विनोदजी, मला तुम्हाला हे विचारायचं आहे की सुप्रीम कोर्टाची जी सहसा प्रक्रिया असते त्यानुसार एकदा प्रकरण म्हणजे आदेश झाला की मोठ्या खंडपीठाकडे जाणार आहे, त्याच्यानंतर ते पुन्हा 3 न्यायमूर्तीच्या खंडपीठाकडे लागणं हे तुम्हाला किती धक्कादायक होतं आणि आता त्याच्यासाठी नेमकी काय काय आर्ग्युमेंट्स तुमच्या वकिलांकडून केले जाणार आहेत? 5 न्यायमूर्तींकडे हे प्रकरण वर्ग झाल्यावर खरं तर 5 न्यायमूर्तींचं खंडपीठ गठीत व्हायला पाहिजे होतं, परंतु ते झालं नाही. मग ज्यावेळेस माननीय चीफ जस्टिस ऑफ इंडियाकडे आम्ही मॅटर मेन्शन केलं, त्यांनी सांगितलं की कोविडची परिस्थिती असल्यामुळे ओरल मेन्शनिंग बंद आहे, आपण लेखी स्वरूपात करा. अगदी स्पष्ट भाषेत, स्वच्छ भाषेत आम्ही माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या चीफ जस्टिस महोदयांकडे अर्ज केला की आपण हे प्रकरण 5 न्यायमूर्तींकडेच पाठवावं, 5 न्यायमूर्तींचं खंडपीठ गठीत करावं व याच्यावरची स्थगिती उठवण्यासाठी योग्य ती अंमलबजावणी करावी. हे सर्व असताना असं न होता हे प्रकरण 3 न्यायमूर्तींकडे गेलं. हा सर्वस्व अधिकार माननीय चीफ जस्टिस ऑफ इंडियांचा असतो. मागणी करणं आपला अधिकार आहे, आपलं कर्तव्य. आपण तशी मागणी केली की प्रकरण 5 न्यायमूर्तींकडे आपण पाठवलेलं आहे, फक्त बेंच गठीत करा, परंतु तसं झालं नाही. ज्यावेळेस 16 तारखेला ही यादी समोर आली, अतिशय मोठा धक्का त्या ठिकाणी बसला की जर ह्या न्यायमूर्तींनी स्थगिती दिली तर एक कशाच्या आधारावर आमची स्थगिती उठवणार आहे, स्थगिती देऊ नका याच्यासाठी आम्ही अगोदर युक्तिवाद केला होता. यांनी अर्धी मागणी मान्य केली, प्रकरण 5 न्यायमूर्तींकडे गेलं, अर्धी मागणी मान्य करून स्थगिती दिली. मग परत यांच्याकडे वेळ लागू शकतो, विलंब लागू शकतो, ॲडमिशनची प्रोसेस थांबलेली आहे, जॉईनिंग थांबलेली आहे, त्यामुळे तात्काळ 5 न्यायमूर्तींकडे गेलं पाहिजे. आज न्यायालयामध्ये आम्ही हेच सांगणार आहोत की याची अर्जन्सी याच्यामुळे आहे की विद्यार्थी याच्यामध्ये एफेक्ट झालेले आहे. एकीकडे आपण न्यायालयाने सांगितलेलं आहे की मागच्या गोष्टीमध्ये आम्ही हस्तक्षेप करणार नाही, परंतु सरकारने जॉईनिंग त्या ठिकाणी दिलेली नाही, असे वेगवेगळे मुद्दे त्या ठिकाणी उपस्थित करावं लागेल आणि याची अर्जन्सी काय आहे. परंतु माझ्या माहितीप्रमाणे अद्यापही राज्य सरकार तक्ता तयार केलेला नाही
की त्या तक्त्यामध्ये 11वीचे किती विद्यार्थी, MPSCचे किती विद्यार्थी, महावितरणचे किती विद्यार्थी, एक्साईजचे किती विद्यार्थी, महसूलचे किती विद्यार्थी, वन विभागाचे किती विद्यार्थी, MMRDचे किती विद्यार्थी इफेक्ट होणार आहे, ॲडमिशनमध्ये किती विद्यार्थी इफेक्ट होणार आहे, किती हजार किती लाख विद्यार्थ्यांचा हा प्रश्न आहे. हा तक्ता माननीय न्यायालयाकडे द्यावा आणि त्यामुळे ही अर्जन्सी कशी आहे हे सांगण्याचा प्रयत्न आज त्या ठिकाणी करावा लागेल. परंतु माझ्या माहितीप्रमाणे खात्रीलायक माहिती माझ्याकडे आहे की राज्य सरकारने तक्ता तयार केलेला नाही. त्यामुळे अर्जन्सी काय आहे हे राज्य सरकार कसं सांगेल हे राज्य सरकारचा विषय आहे. आम्ही अर्जन्सी म्हणून त्या ठिकाणी सांगणार आहोत की आपण सांगितल्यावर देखील यांनी केलेलं नाही. त्यामुळे 5 न्यायमूर्तींकडे न्याय निवाडासाठी प्रकरण आपण पाठवलेलं पाहिजे. विनोदजी, राज्य सरकार समोर काय नेमकी आव्हानं दिसत आहेत तुम्हाला ही भूमिका मांडताना? राज्य सरकार समोर सगळ्यात मोठं आव्हान असं आहे की राज्य सरकारने आतापर्यंत इच्छाशक्ती दाखवली नाही, कोणालाही जॉईनिंग दिलेली नाही. राज्य सरकारला कदाचित भीती वाटत असेल की न्यायालयाचा अर्थ कसा घ्यावा आणि राज्य सरकारने व राज्य सरकारमधल्या सर्व जबाबदार सचिवांनी स्वतःच्या सोयीप्रमाणे न्यायालयाचे वेगवेगळे अर्थ अनेकदा लावलेले याचे ज्वलंत उदाहरणं आहेत. न्यायालयाने सांगितलं ज्यांच्याकडे जात प्रमाणपत्र नाही त्यांना नोकरीवरून काढा. राज्य सरकार व सर्व सचिवांनी मिळून एक ठराव केला की विशेष बाब म्हणून आम्ही सामावून घेतो. परंतु मराठा आरक्षणाबाबत एक पाऊल सुद्धा राज्य सरकारने उचललेलं नाही आणि राज्य सरकारसमोर राज्य सरकारची जबाबदारी आहे. मराठा आरक्षणावर स्थगिती आलेली आहे आणि स्थगिती आल्यानंतर आजपर्यंत झालेल्या प्रक्रियेमध्ये ज्या ज्या लोकांना ज्या ज्या विद्यार्थ्यांना जॉईनिंग द्यायचं ते कसं द्यायचं, ते न्यायालयाला कसं पटवून द्यायचं हे जबाबदारी राज्य सरकारची आहे. परंतु तसं घडताना दिसत नाहीये. आपण पुन्हा एकदा प्रशांत कदम आपले प्रतिनिधी आपल्यासोबत. आपण प्रशांतकडे जाऊयात. प्रशांत, आजचा मुख्य मुद्दा हा आहे की मुकुल रोहतगी अजूनपर्यंत आलेले नाहीत, ते पोहोचू शकले नाहीत आणि त्यामुळे ही सुनावणी स्थगित झाली. काही कारण कळू शकलंय का? कारण आजच्या दिवसाकडे, आजच्या सुनावणीकडे संपूर्ण राज्याचं, मराठा समाजाचं लक्ष लागलेलं आहे. का पोहोचू शकले नाहीयेत मुकुल रोहतगी? ज्ञानदा, खरं तर तीच सध्या चर्चेची बाब आहे की मुकुल रोहतगी यांच्या सरकारच्या वतीनं मुख्य याचिकाकर्ते आहे ते हजर नव्हते. त्याच्यामुळे हे प्रकरण जे आहे ते पास ओव्हर केलं सुप्रीम कोर्टानं. सध्या सुप्रीम कोर्टाचं जे कामकाज आहे ते पूर्णपणे व्हर्च्युअल पद्धतीनं होतंय आणि त्यामुळे असं अनेकदा होत असेल की ज्येष्ठ वकील आहेत त्याच्यामुळे ते कदाचित दुसऱ्या केसमध्ये बिझी असतील. पण हे मॅटर जे आहे ते राज्य सरकारच्या दृष्टीनं फार महत्त्वाचं आहे. त्याचे परिणाम जे आहेत ते कसे होणार आहेत याची पुरेपूर कल्पना या सरकारमधल्या तीनही पक्षांना आहे आणि त्यामुळे कदाचित थोडीशी खबरदारी बाळगायला हवी होती. कारण या प्रकरणाकडे त्याचा कुठल्याही म्हणजे पद्धतीनं परिणाम जो आहे तो कुठल्याही कारणामुळे होऊ नये याची खबरदारी सरकारनं बाळगणं आवश्यक आहे. आता ज्यावेळी 2-3 वेळा न्यायमूर्तीने हे विचारलं ज्यांच्या खंडपीठाकडे हे प्रकरण आहे की राज्य सरकारच्या ज्या वतीनं जे वकील युक्तिवाद करतायत ते कुठे आहेत, त्यांची बाजू आम्हाला ऐकावी लागेल, पण ते हजर नव्हते आणि त्याच्यामुळे हे प्रकरण जे आहे ते आता पास ओव्हर करण्यात आलेलं आहे. पास ओव्हर म्हणजे आज त्यांच्या पुढे जे काही प्रकरण असतील ते सगळे ते प्रकरण ऐकतील आणि त्याच्यानंतर शेवटी मग पुन्हा हे मॅटर जे आहे ते सुनावणीसाठी येऊ शकेल. आतापर्यंत आपण जी चर्चा करतोय त्याच्यामध्ये हाच मुख्य मुद्दा आहे की खंडपीठ बदललेलं आहे. म्हणजे 5 न्यायमूर्तीच्या खंडपीठाकडे प्रकरण लागणं अपेक्षित होतं, ते लागलं 3 न्यायमूर्तीच्या खंडपीठाकडे आणि त्यातही ज्यांनी स्थगिती दिली त्याच न्यायमूर्तींच्याकडे हे प्रकरण लागलेलं आहे. राज्य सरकारच्या पुढे आता सगळ्यात पहिला प्रश्न हा आहे, म्हणजे अशोक चव्हाणांनी सुद्धा काल ती भूमिका स्पष्ट केली की आम्हाला मोठ्या खंडपीठाकडे हे प्रकरण आता सुनावणीसाठी हवं आहे आणि हे खंडपीठ जे आहे त्याच्याकडे आम्ही तशी मागणी करू. पण ती मागणी आता मान्य होईल का? स्थगिती संदर्भात काय युक्तिवाद केले जात आहेत? स्थगिती संदर्भात काही संकेत सुप्रीम कोर्टाकडून मिळत आहेत का? हे आपल्याला आज पाहावं लागेल. प्रशांत, तू राहाच आपल्यासोबत. प्रमुख याचिकाकर्ते विनोद पाटील सुद्धा आपल्यासोबत आहेत. विनोदजी, प्रकरण 5 न्यायमूर्तींच्या घटनापीठाकडे, खंडपीठाकडे जाणं आणि 3 न्यायमूर्तींसमोर आज त्याची सुनावणी होणं हाच आजचा कळीचा किंवा महत्वाचा मुद्दा आहे. 5 न्यायमूर्तींच्या खंडपीठासमोर हे प्रकरण जाणं का गरजेचं आहे? खरं तर त्याचा निर्णय आधीच झालेला आहे, परंतु त्याचे पॅरामीटर्स पाहता ही गोष्ट अधिक महत्वाची कशी आणि का मराठा आरक्षणाच्या सुनावणीच्या अनुषंगानं? 5 न्यायमूर्तींकडे हे प्रकरण सुनावणीसाठी जाणं आता मागच्या वेळेसपेक्षा अधिक महत्त्वाचं झालेलं आहे. खरं ज्यावेळेस 9 तारखेला माननीय सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आला, न्यायालयाच्या निर्णयामध्ये
न्यायालयाने स्पष्ट केलं आजपर्यंत झालेल्या गोष्टीमध्ये आम्ही बदल करू शकत नाही, ते अवघड होईल. परंतु या न्यायालयाच्या निर्णयाची अंमलबजावणी राज्य सरकारने केलेली नाही. 2 विद्यार्थ्यांना देखील जॉईनिंग दिलेली नाही आणि 2 विद्यार्थ्यांना देखील त्या ठिकाणी ॲडमिशन दिलेलं नाही. त्यामुळे 5 न्यायमूर्तींच्या समोर आम्हाला ही बाब लक्षात आणून द्यावं लागेल. एक तर आलेली स्थगिती कशी चुकीची आहे, तर स्थगिती देताना ह्या न्यायालयाने सांगितलेलं आहे की प्रकरण आम्ही 5 न्यायमूर्तींकडे पाठवतो, तो आम्हाला अधिकार नाही आहे आणि स्थगिती दिली. तर जर प्रकरण 5 न्यायमूर्तींकडे पाठवण्यात आलं तर स्थगिती देण्याचा अधिकार या न्यायालयाला नाही आहे. दुसरा प्रश्न असा आहे की इंद्रसानी खटल्याचा उल्लेख त्या ठिकाणी झालेला आहे. इंद्रसानी खटला हा जातीने मागास असलेल्यासाठी मराठा आरक्षण हे वेगळं प्रवर्ग आहे. तर या सर्व बाबी न्यायालयाच्या लक्षात आणून द्यावं लागेल आणि याच्याही पुढे जाऊन जे हजारो विद्यार्थी ॲडमिशन्सपासून आणि जॉईनिंगपासून वंचित आहेत, 2014 पासून तर 2020 पर्यंत ज्यांनी प्रोसेस कंप्लीट केलेला आहे त्यांना जॉईनिंग न दिल्यामुळे हा फार मोठा संकटाचा डोंगर आमच्या उभा राहिलेला आहे. हे न्यायालयाला आम्हाला सांगावं लागेल आणि याच्यावरची स्थगिती लवकर उठली नाही तर एक पिढी मराठा समाजाची म्हणजे राज्याची व देशाची बर्बाद होईल. हे सर्व युक्तिवाद आम्हाला त्या ठिकाणी करावं लागेल. आणि आपण बघितलं की ज्यावेळेस स्थगिती आली त्यावेळेसपासून एक नैराश्याचं वातावरण मराठा समाजातील तरुणांमध्ये आलेलं आहे. एक भीतीदायक वातावरण आलेलं आहे. 6.75% खाली मराठा आरक्षणामधले ॲडमिशन मधले टक्केवारी घसरलेली आहे. एक भीती वाटतीये की 14ला आरक्षण मिळालं, स्थगित झालं, 17-18ला मिळालं, स्थगित झालं. मग विद्यार्थ्यांनी नेमकं काय करायचं? हे आरक्षण कशासाठी आम्ही मिळवलं होतं तर ग्रामीण भागातला विद्यार्थी मुख्य प्रवाहामध्ये आला पाहिजे, परंतु तसं घडताना दिसलेलं नाही. आणि या पलीकडे जाऊन राज्य सरकारने एकही घोषणा केलेली नाही, एकही पाऊल उचललेलं नाही ज्याच्यामुळे माझ्यासारख्या युवकाला दिलासा मिळेल की स्थगिती जरी आली तर राज्य सरकारकडे हा प्लॅन रेडी आहे. राज्य सरकारने पूर्णतः हात वर केलेले आहे, अंग काढलेलं आहे. तुम्ही आणि न्यायालय, त्याच्यामुळे आता न्यायालय हे आता आम्हाला देवाच्या ठिकाणी आलेलं आहे आणि न्यायालयाने जर दान केलं, न्यायदान केलं तरच मराठा समाजाला भविष्य आहे. अन्यथा सरकारने जबाबदारी झटकलेली आहे. निर्णय लागून 1.25 ते 1.5 महिना झालेला आहे. सरकारने एकही पाऊल उचललेले नाही. त्यामुळे 5 न्यायमूर्तींच्या खंडपीठाकडे हात जोडून विनंती करून युक्तिवाद केल्याशिवाय आमच्या समोर आता पर्याय राहिलेला नाही. नाही, कारण सगळ्यात मोठा प्रश्न हा मुलांच्या शिक्षणाचा, त्यांच्या प्रवेशाचा आहे. अनेक विद्यार्थ्यांचं भवितव्य टांगणीला लागलेलं आहे आणि सरकारला याची काळजी नाही का, हा प्रश्न स्वाभाविकपणे उपस्थित होणं अगदीच खरं तर गरजेचं आहे. तुम्ही दोघेही आपल्या सोबत राहा. मराठा आरक्षण उपसमितीचे प्रमुख अशोक चव्हाण यांनी या संदर्भात काय प्रतिक्रिया दिलेली आहे ती आपण जाणून घेऊया. उद्याची सुनावणी त्याच बेंच समोर होणं हे जे काही उद्या अपेक्षित आहे ते आम्हाला मान्य नाहीये, सरकारला मान्य नाहीये. सरकारची भूमिका ही आहे की कॉन्स्टिट्यूशन बेंच समोर हा विषय गेला. हे कॉन्स्टिट्यूशन बेंच म्हणजे संवैधानिक जे काही बेंच आहे त्याच्या समोर गेलं पाहिजे, ही भूमिका याच बेंचने दिली होती. त्यामुळे उद्याची सुनावणी त्या जुन्या बेंच समोर होणं हे अपेक्षित नाहीये. आणि म्हणून उद्याच्या ज्या आर्ग्युमेंट्स अपेक्षित त्या सरकारची ही भूमिका आहे या बेंच समोर आर्ग्युमेंट न होता ते आर्ग्युमेंट कॉन्स्टिट्यूशन बेंच समोर व्हावं ही आमची मागणी आहे. तरी अशोक चव्हाण यांची कालची प्रतिक्रिया आज होणाऱ्या सुनावणी संदर्भात त्यांनी दिलेली होती, भूमिका स्पष्ट केलेली होती. तर संभाजीराजे छत्रपती यांनी सुद्धा अशोक चव्हाण यांना काही प्रश्न विचारले आणि त्यांच्या भूमिकेविषयी त्यांनी काय म्हटलं ते सुद्धा आपण पाहूया. आपल्याला तिथं जाऊन तह करायचं नाही, तिथं जाऊन आपल्याला हारायचं नाही. जायचं असेल तर शिवाजी महाराजांचं ओरिजिनल स्वप्न भगवाजींना फडकायचं असेल तरच उडी मारायची. महाराज काही अडचण नाही. मराठा समाज आरक्षण मिळालं आमचा आपला हेतू एकच आहे. राज्य शासनाने करू दे, सेंट्रल गव्हर्नमेंट करू दे. प्रथम दर्शनी राज्य शासनाने जबाबदारी उद्या तुम्ही आम्हाला जबाबदारी कशी तुम्ही पार पडता आम्ही बघायला असतो. आमचा पूर्ण विश्वास आहे सर्वोच्च न्यायालयाच्या वकिलांच्या. करते विनोद पाटील सध्या आपल्या सोबत आहेत, आपण त्यांच्याशी संवाद साधूयात. विनोदजी, सरकारनं हे प्रकरण आणखी गांभीर्यानं आजच्या दिवशी घ्यायला हवं होतं असं वाटतं, कारण आपल्याला माहिती नाही की मुकुल रोहतगी नेमके का आता व्हर्च्युअली उपस्थित राहू शकलेले नाहीयेत, पण ह्यानं संदेश कुठेतरी राज्य सरकारच्या विरोधात जातो का? निश्चित जातो. आम्ही सातत्याने सांगत होतो राज्य सरकार गंभीर नाही. आपण बघितलं संपूर्ण तरुण पिढीचं लक्ष लागलेलं आहे आणि सर्व समाजाच्या पिढीचं लक्ष लागलेलं आहे. कारण मराठा आरक्षणावर स्थगिती असल्यामुळे इतर विद्यार्थी देखील त्या ठिकाणी अस्वस्थ झालेले आहे की त्यांनाही वाईट वाटतं.
परंतु अशा वेळेस निवडणुकीमध्ये एखादी घोषणा होती की आम्हाला या पक्षासोबत जायचं, या पक्षासोबत जायचं नाही. निवडणुकीच्या काळात जशी संध्याकाळी घोषणा होती तशीच काही घोषणा काल काँग्रेसच्या नेत्यांनी केली. मला प्रश्न असा पडला की 16 तारखेला मॅटर पब्लिश झालं होतं, यादी पब्लिश झाली होती की हे प्रकरण 3 न्यायमूर्तींकडे गेलं पाहिजे. आम्ही अर्ज केला होता की प्रकरण 5 न्यायमूर्तींकडे गेलं पाहिजे, परंतु राज्य सरकारने 10 दिवस तसं केलं नाही. काल संध्याकाळी सांगितलं उद्या आम्ही काय करणार आहोत. आज मॅटर 12 वाजता लागणार होतं, मॅटर आता कोर्ट अलीकडे 1 तास बसलं. तर हा संदेश सगळ्यांपर्यंत पोहोचलेला आहे, अगदी मीडियापर्यंत पोहोचलेला आहे, सर्व वकिलांपर्यंत पोहोचलेला आहे. त्यावेळेस राज्य सरकारच्या वतीने न्यायालयामध्ये एखाद्या ज्युनियर वकीलने सुद्धा सांगितलं नाही की आमचे वकील थोड्या वेळात पोहोचताय का काय करताय. न्यायालय विचारत होतं सरकारचे वकील कुठं आहे. या पलीकडे जाऊन आमच्या वकिलांनी ॲडव्होकेट संदीप देशमुख यांनी न्यायालयाला विनंती केली की आपण कुठलीही कारवाई करू नका, राज्य सरकारचं म्हणणं देखील त्या ठिकाणी ऐकून घ्या. या अगोदर आम्ही प्रकरण 5 न्यायमूर्तींकडे वर्ग करा असा अर्ज केलेला, अशी विनंती केली आहे. तर यावर न्यायालयाने विचारलं तुम्ही विनंती केली योग्य आहे, परंतु राज्य सरकारची नेमकं याच्यामध्ये काय भूमिका आहे हे स्पष्ट झालं पाहिजे. यावर आम्ही विनंती करून वेळ मागून घेतलेला आहे. राज्य सरकारने वेळ मागितलेला नाही, राज्य सरकारचे वकील हजर नव्हते. आम्हाला ही देखील कल्पना आहे ते वकील बिझी असतील, परंतु सबस्टिट्यूट दुसरं कोणीतरी त्या ठिकाणी बाजू मांडायला हवी होती, ती देखील त्या ठिकाणी मांडलेली नाही. आम्ही वारंवार राज्य सरकारला हेच सांगतो की आपण गांभीर्याने घ्या. फुल टाइम याच्या मागे 2 लोकांचं डेप्युटेशन झालं पाहिजे जी सगळं रणनीती ठरवतील, परंतु तसं होत नाही. तारीख निघाली की यांना वर्तमानपत्रातून मीडियातून कळतं, तारीख आली म्हणजे स्टेटमेंट करता आम्ही गंभीर आहोत, वकिलांची फौज उभी केली. न्यायालयामध्ये 36 माननीय न्यायमूर्ती आहे आणि रजिस्टर्ड ॲडव्होकेट रेकॉर्ड 2 ते 4 हजार असतील, तेवढेच वकील असतात. वकील लावलं म्हणजे होत नसतं. या छोट्या छोट्या गोष्टींकडे लक्ष लागलं पाहिजे, या छोट्या छोट्या गोष्टींकडे लक्ष द्यावं लागतं. प्लान म्हणावं लागतो, ए फेल झाला तर बी, बी फेल झाला तर सी, सी फेल झाला तर डी. तसं काही होताना दिसत नाहीये. त्याच्यामुळे सरकार गंभीर नाही असं आमचं स्पष्ट मत आज झालेलं आहे. आम्ही आरोप करतोय चुकीचं आहे का? जर सरकार गंभीर असतं तर वकील त्या ठिकाणी होते का? वकील नव्हते, मग कोण युक्तिवाद करणार होतं? आज जर न्यायालयाने आज याचिका फेटाळली असती, माननीय न्यायमूर्तींनी सुरुवातीच्या मिनिटांमध्ये डिसमिस केलं असतं तर परत टाइम गेला असता का नाही? त्यामुळे सरकारने गांभीर्याने घ्यावं असंच आमचं म्हणणं आहे. सरकार गंभीर नाही असा आरोप आपण करताय. तुम्ही आता वेगवेगळ्या प्लॅन्सचा उल्लेख केलात की सरकारची नीट तयारी असायला हवी, नीट नियोजन असायला हवं. हे नियोजन आतापर्यंतच्या टप्प्यामध्ये म्हणजे स्थगिती मिळाल्यानंतरचं आपण बोलूयात, त्या टप्प्यांमध्ये कुठे कुठे कमी पडते आणि काय करण्याची गरज आहे? पहिला टप्पा जर आपण बघितला 9 तारखेला निर्णय आला, 11 तारखेला प्रत आली. माझ्यासारखा सामान्य माणूस 12 तारखेला अर्ज करतो. राज्य सरकार 21 तारखेला 22 तारखेला अर्ज करते. तिथं 10 दिवसाचा विलंब झाला. त्यानंतर तात्काळ सचिवांची बैठक व्हायला पाहिजे होती. सचिवांकडनं एक ड्राफ्ट तयार व्हायला पाहिजे होता, एक तक्ता तयार व्हायला पाहिजे होता. त्या तक्त्यामध्ये एमपीएससीचं काय, महावितरणचं काय, शिक्षकांचं काय, एक्साईजचं काय, वन विभागाचं काय, हा सर्व तक्ता स्पष्टपणे प्लान द्यायला पाहिजे होता की हे कायद्यात बसतं, हे कायद्यात बसत नाही. त्या ठिकाणी राज्य सरकारने काहीच केले नाही. राज्य सरकारने या उलट हे विद्यार्थी होऊ शकता का असा प्रयत्न केला. त्याच्याही पलीकडे राज्य सरकारने 16 तारखेला लिस्ट पब्लिश केल्यावर न्यायालयाला लक्षात आणून दिलं नाही की चुकून 3 न्यायमूर्तींकडे लागलं, हे 5 न्यायमूर्तींकडे लागलं पाहिजे. याच्या पलीकडं न्यायालयामध्ये किती वेळेस यांनी मॅटर मेन्शनिंग केलं, किती वेळेस आग्रह केला, असा एकही कार्यक्रम किंवा एकही पाऊल राज्य सरकारने सकारात्मक उचललेलं नाही. ज्याच्यामुळे आमच्या तरुणांना, संपूर्ण मराठा समाजाला सरकारवर विश्वास बसावा असं एकही घटना त्या ठिकाणी घडलेली नाही. यामुळे आमचं स्पष्टपणे मत आहे की राज्य सरकार अगोदरही गंभीर नव्हतं, आजही गंभीर नाही. सरकार गंभीर नाही हे तर आपण सातत्यानं म्हणताय. आज जर सुनावणी होऊ शकली नाही तर फटका कसा बसेल? म्हणजे आज आता सुनावणी होणार की नाही होणार याची शाश्वती नाहीये. थोड्या काळासाठी ती तहकूब करण्यात आली आहे. जर आज सुनावणी होऊ शकली नाहीये तर या सगळ्या प्रकरणाला याचा फटका कसा बसेल? याच्यामध्ये फटका असा बसेल जर आज सुनावणी झाली नाही आणि याच्यामध्ये कुठलाही निर्णय लागला नाही आणि हे प्रकरण पुन्हा एकदा तिथे रेफर झालं नाही तर परमेश्वराला माहिती आहे की पुढची सुनावणी किती दिवसानंतर होईल, किती महिन्यांनंतर होईल. याच्यामध्ये मराठा समाजाच्या विद्यार्थ्याचं जे काही नुकसान होणार आहे जॉईनिंग ॲडमिशन संदर्भात याची जबाबदारी कोण घेणार आहे
एक दिवस विद्यार्थ्यांचा 1 तास जर उशीर झाला एखाद्या ॲडमिशन प्रोसेसमध्ये तर त्याचं आयुष्य बर्बाद होतं. हजारो विद्यार्थी वेटिंगमध्ये उभे आहेत. तर एक पिढी बर्बाद करण्याचं काम हे राज्य सरकारकडनं होईल जर आजची सुनावणी झाली नाही. आणि आजची सुनावणी झाली तर परत एकदा 5 न्यायमूर्तींची सुनावणी घेण्यासाठी काय काय करावं लागेल हे आजच्या सुनावणीवर डिपेंड आहे. त्याच्यामुळे आजची सुनावणी झाली नाही तर अनेक महिने मराठा विद्यार्थ्यांना प्रतीक्षा करावी लागेल. कारण आज जर सुनावणी झाली नाही तर परत न्यायालयाला विनंती करावी लागेल, परत न्यायालय 15-20 दिवसांनी तारीख देईल, त्या दिवशी परत युक्तिवाद करावा लागेल, त्या दिवशी परत सरकारचे वकील जर गैरहजर राहिले तर नेमकं मराठा विद्यार्थ्यांनी करायचं काय. त्यामुळे आजची सुनावणी ही मराठा समाजासाठी फार 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 महत्वपूर्ण आहे. खूप महत्वाची आहे. आशा करूयात की पुढच्या काही काळामध्ये ही सुनावणी पटलावरती येईल. तुम्ही राहाच आपल्यासोबत. आपण या बातमीवरती कायम असणार आहोत. मराठा आरक्षणाला मिळालेल्या स्थगितीवरती सुप्रीम कोर्टात सुनावणी अपेक्षित आहे. सध्या मुकुल रोहतगी नसल्यामुळे या सुनावणीला थोडासा विलंब झालेला आहे. सरकारच्या बाजूने मुकुल रोहतगी बाजू मांडणार आहेत.